आणि असं US मध्ये असं वॉक पाथ असतो, दोन्ही साईडला अशी विला असतात आणि कलरफुल बघा, कलर किती झाडांचे वेगवेगळे आहेत ते. आणि इथे असं फुटपाथ असतो चालायला. आणि ही फुलं बघा, गुलाबाची फुलं आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत इकडे आणि खूप मोठी मोठी पण असतात. आणि विजेचे खांब जे आहेत त्याच्यासाठी असे खांब नाही लावले आहेत त्यांनी, त्याच्यासाठी त्यांनी असं इकडे जी मोठी मोठी झाडं असतात ते झाडांची अशी खोडत लावलेली आहेत. आणि ते पर्पल कलरचं झाड बघा, एवढे सुंदर कलर आहे देखील. एक रेड कलरचं झाड आहे बघा ते. आणि असा वॉक पाथ असतो आणि ते चेरीची झाडं पण आहेत, मी दाखवते का तुम्हाला. खूप चेरी लागले त्या झाडांना. असा वॉक पाथ असतो आणि दोन्ही बाजूला झाडं बघा, कलरफुल बघा किती छान आहेत ते, किती वेगवेगळे कलर आहेत. आणि हे एक झाड बघा, व्हाईट कलरचे फ्लावर आहेत, त्याला पूर्ण बहरलेले. आणि हे लाल कलरचं बघा, गुलाबी, अगदी बुकेट ठेवण्यासारखी फुलं आहेत. असंच ते गवत वाढलंय, त्या गवतामध्ये पण ती सफेद फुलं फुलली आहेत, ती अगदी सुंदर दिसते. अशी यांची टुमदार घरं आहेत. घराच्या समोर असं गार्डन केलं आहे त्याने. आणि ही चढण आहे चांगलीच, त्यामुळे काय होतं, जरा दम लागतो चालायला. आणि प्रत्येकाची अशी डस्टबिन ठेवलेली आहेत प्रत्येक विलाची. आणि हे एक झाड दाखवते तुम्हाला, हे बघा, हे अगदी वेल्वेटचं टच आहे त्याला. वेल्वेट जसं लागतं तसं लागतं, ह्याची पानं वेल्वेटसारखी लागते अगदी. खूप सुंदर आहे झाड. आणि हे एक बघा, ह्याला एवढे काटे आहेत, ते एवढे शार्प आहे ते काटे, हात नाही लावू शकत आपण. आणि हे एक झाड आहे, त्याची एवढी फुलं पडली आहेत खाली. आणि त्याचा वास हा जरा मोगऱ्यासारखा येतो, उग्र. हे बघा किती फुलांनी बहरलं आहे ते. आणि फुलं अशी उलटी टांगल्यासारखी वाटतात ती, अशी हलवल्यावर पडतात. हे बघा, मी जे सांगितलं ते मेपल ट्री असतं, त्याचा असा कलर होतो नंतर. त्याची पानं पण अशीच असतात, पण ही जरा लहान लहान आहेत. असं पान असतं आणि त्याला हे असे शेंगा आहेत त्याच्या. सुंदर असे, खूप क्लीन आहेत रोड वगैरे. आणि लोकच मेंटेन ठेवतात. आता हे समोर झाड बघा, हे सफेदवालं आहे, ते सगळी सफेद सफेद त्याची फुलं आहेत वरती. कावळे पण आहेत तिथे कुठेतरी, कावळ्यांचा आवाज येतोय ना. इथे लोक अशी व्हेजिटेबल्स असे ह्याच्यामध्ये लावतात. इथे मला वाटतं पालक लावलं आहे आणि हे टोमॅटोचं झाड आहे. टोमॅटोचं झाडं इथे अशी विकत मिळतात. आणि ही मगाशी दाखवली ती फुलं. आणि झाडांची पानं बघा, काय शाईन आहे बघा, म्हणजे तेल लावल्यासारखं चकाकी आहे त्याला.
हे फूल बघा किती सुंदर आहे. अशी दाखवलं मी तसं लोक इथे झाडं लावतात. इथे पुदिन्याचं झाड लावलं आहे आणि हे कुठलं तरी झाड आहे. आणि इथे बघा कांद्याची पात आहे, टोमॅटोचं झाड आहे आणि इथे स्ट्रॉबेरी आहेत. ह्या बघा लागल्या आहेत स्ट्रॉबेरी, भरपूर लागल्या. ही फुलं बघा, शेवंतीसारखा कलर आहे, एकदम सुंदर व्हायब्रंट फुलं आहेत अगदी. आता इथे हे मोठं झाड जे दिसतंय हे चेरीचं आहे. तर लाल कलरची चेरी नसते त्याची, जरा लाल आणि येल्लो अशी असतात. रेनियर चेरी असं म्हणतात त्याला. आणि ती एक रेनियर माउंटन आहे. हे बघा भरपूर चेरी लागलेली आहेत, भरपूर बहरलं आहे ते झाड. पण अजून अगदी लहान आहेत, ती अजून तयार नाही झाली, अजून मोठी होणार ती, तेव्हा ते आपण खाऊ शकतो. आता आणि एक वाटेत आम्हाला झाड मिळालं, त्याच्यावर बघा ही अशी चेरी मोठी होती. ही अशीच होतात आणि खूप सुंदर लागतात ती, आंबट गोड अशी. पण ही अजून मला वाटतं तयार नाही झाली आहे. तर हे असं पिकलेलं दिसते, मी खाऊन बघते. खूपच आंबट आहे, अजून ती मोठी व्हायला पाहिजे. असं मोठं झाड आहे आणि इथे एक प्ले एरिया आहे मुलांचा, तो नंतर मी दाखवीन. आता याच वाटेवर ॲपलची झाडं आणि फिगची झाडं पण आहेत, ती दाखवते मी. हे बघा, हे गुलाबासारखं झाड वाटतं, पण पानं वेगळी आहेत, गुलाब नाही आहे. ह्याच्यामध्ये वेगळे कलर पण आम्ही बघितले, पिंक होते, लाल होते. आणि हे गुलाबाचं झाड आहे. इथे गुलाब खूप मोठी मोठी असतात. बघा माझा हात दाखवते, एवढी मोठी गुलाब आहे आणि त्यांना अगदी सेंटसारखा सुंदर स्मेल असतं. हे फूल बघा, मास्टरसारखं फूल आहे. कलर बघा किती व्हायब्रंट आणि सुंदर आहे. आणि हे एक पर्पल कलरचं. बघा हे जे झाड आहे ते अंजीरचं झाड आहे आणि ही अंजीर लागली आहेत बघा, अजून कच्ची आहेत, चांगली पिकणार ती. लोकांनी लावलेलीच आहेत झाडं. बघा किती सुंदर आहेत, गार्डन केलं आहे त्यांनी. हे गुलाबाचं झाड, भरपूर कळ्या आहेत पण त्याला वास नाही तेवढा.